राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार यांचं 3 दिवसांपूर्वी विमान अपघातात अकाली निधन झालं। त्यानंतर आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय। अजित पवार सांभाळत असलेली उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी कोण सांभाळणार, राजकीय पक्ष पुढे कोण चालवणार असे अनेक प्रश्न होते। त्या दृष्टीने आता राजकीय हालचाली सुरू झाल्या। त्यातच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चेला देखील जोर आलाय। दरम्यान शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। गेल्या 4 महिन्यापासून विलीनीकरणासंदर्भात चर्चा सुरू होती। नाही, मला या विषयावरती आता काही बोलायचं नाही आहे। आज विधिमंडळ पक्षाची बैठक आहे, आम्ही सगळ्यांनी बसू आणि मग या विषयावरती नंतर आम्हाला बोलता येईल। हा सगळाच प्रश्न विलीनीकरणाच्या संदर्भात पवार साहेबांनी जे काही स्टेटमेंट केलेले त्याच्यावरती आमच्या पक्षाच्या माध्यमातून यासाठी उत्तर देण्यासाठी सक्षम केवळ फक्त अजितदादा होते आणि ही चर्चा कदाचित त्यांच्याबरोबर झाली असती आणि त्यांनी समजा जर का आमच्याबरोबर शेअर केली असती तर त्याच्यावरती काही बोलू शकलो असतो। हा अनुत्तरित राहिलेला प्रश्न है। कभी भी पार्टी की तरफ से या दादा की तरफ से कभी कोई बात नहीं की गई थी। मीडिया में हमेशा चलते रहा और लोग हमेशा बोलते रहे जिस तरीके से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार के लोग हैं, उन्होंने बार बार पिछले 2 दिन में लगातार ये बातें कही है। अगर ऐसा कुछ है और दादा की कोई इच्छा अगर रही होगी तो पार्टी और जो पवार फैमिली है वो आपस में बैठ के डिस्कस करके जो भी हमारे साथ डिस्कस करेगी, जैसे आगे बढ़ाना चाहेगी उस पर हम डिस्कशन करके ही कुछ बोल सकते हैं। आम्हाला वाटायचं काहीच नाही आहे। एकत्र झाले तरी आम्हाला आनंद आहे, नाही झाले तर मला वाटतं ते चाललेलं आहे, आमच्यासोबत ते आहेतच। हा सर्वस्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजे पवार साहेबांचा आणि सुमित्रा वहिनींचा ताईंचा हा विषय आहे, त्यांनी ठरवावं। त्यांची इच्छा होती की साहेबांच्या देखतच मला हे सगळे दोन्ही पक्ष आपले एकत्रित करायचे आहेत आणि माझ्याबद्दल जी जनमानसात आहे ते सगळं पुसून मी पुन्हा साहेबांच्या पक्षाबरोबर एकत्रित यायला तयार आहे आणि त्यांचा आग्रह होता। त्यामुळं एकदा नाही, जवळपास 8-10 वेळा माझ्याकडं त्यांच्या बैठका झाल्या। अजित पवार असताना हे शक्य दिसत होतं असं मला वाटतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।